गावात पुष्पा स्टाईलने अवैध दारू विक्री, दुधाच्या गोठ्याआड सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप. दक्षिणेतील गाजलेल्या पुष्पा द राईज या चित्रपटात दुधाच्या टँकरमधून चंदनाची तस्करी दाखवण्यात आली होती. त्याच धर्तीवर करवीर तालुक्यातील चुये गावात दुधाच्या गोठ्याआड अवैध दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. समोर दूध उत्पादन आणि मागे दारू उत्पादन असे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. चुये हे गाव इस्पुर्ली पोलीस ठाणे अंतर्गत आहे. विशेषतः गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार म्हाळुंगे परिसरातील दिलीप हा चुये गावातील दौयाचा माळ परिसरात दुधाच्या गोठ्यातून दारू विक्री करत असल्याचा आरोप आहे. गोठ्यात काम सुरू असल्याचे भासवून मागील बाजूस अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकत असून काही तरुणांचा मृत्यूही या दारूमुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान दबंग स्टाईल बुलेट लीद्वारे जनजागृती करणाऱ्या पोलिसांना रस्त्याच्या कडेला सुरू असलेला हा अवैध व्यवसाय दिसत नाही का, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. पोलीस प्रमुखांनी पोलीस आपले वाटले पाहिजेत ही मोहीम राबवत प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला असला तरी काही कर्मचाऱ्यांमुळे त्या प्रयत्नांना गालबोट लागत असल्याची टीका नागरिकांतून होत आहे. या अवैध दारू विक्रीमुळे ऊसतोड कामगारांवरही परिणाम होत असल्याचा आरोप आहे. कामगार दारूच्या अड्ड्यावर गेल्यानंतर दिवसभर कामावर परत जात नसल्याने एका ट्रॅक्टर चालकाचा व्यवसायच अडचणीत आला होता. संतापलेल्या चालकाने संबंधित अवैध अड्डा उद्ध्वस्त केल्याची चर्चा परिसरात झाली होती. मात्र त्यानंतरही संबंधितांनी धाडसाने पुन्हा व्यवसाय सुरू ठेवल्याचे सांगितले जाते. पुष्पा द राईज चित्रपटात दाखविल्याप्रमाणे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच असे अवैध धंदे टिकून राहतात, अशी चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या कथित अवैध व्यवसायावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आवाज इंडिया प्रतिनिधी, कोल्हापूर.